कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. पतिताये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधू मधुनी तरायाला प्रभु येशु कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा प्रभु येशु क्षितिवरी आलाया भगतोची समर्थ सखा अघपाशा झड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा म्हणवी तो पतित सखा देई अघमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागरमध्ये मी स्मिता माने आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे आपली बाज उचल व चालू लाग. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे 2 राजे 20 अध्याय 1 ते 11 आणि आजचे विशेष वचन आहे तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. याकोब याचा 5 अध्याय 16 वचन. पवित्र आत्म्याच्या द्वारा आजच्या मंडळांमधून निरोगी बनण्याची दाणे उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण देवाची स्तुती करूया. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले असे नेमले आहेत. 1 कोरिंथ याचा 12 अध्याय 9, 10 आणि 28 वचन. ज्या सेवकांना रोग बरे करण्याचे दान आहे त्यांना प्रार्थनेसाठी विनंती करा. ज्या सभामध्ये आजारी लोकांच्याकरिता प्रार्थना केली जाते त्या ठिकाणी जा. जेव्हा पेत्र, फिलिप आणि पौल हे गावात आणि नगरात लोकांना भेटण्यास गेले तेव्हा तेथील लोकांनी त्यांच्याकडून आरोग्यदानाच्या सेवेचा लाभ उठविला. प्रेषित याचा 5 अध्याय 15-16, 8 अध्याय 5 ते 8 आणि 28 अध्याय 8 ते 9 वचन. परंतु आज मात्र दुर्दैवाने असे म्हणावे लागते की आजच्या पुष्कळशा आरोग्यदानांच्या सभांचे व्यापारीकरण झाले आहे. आपणास आरोग्य मिळावे म्हणून जर आपण बेचैन असाल तर आपण सावध असा, कारण आपले शोषण होण्याचीही शक्यता आहे. आजाऱ्यांना स्पष्ट सूचना आहे की त्यांनी वडील मंडळीस बोलवावे व त्याने विश्वासाने प्रार्थना करावी. याकोबाचा 5 अध्याय 14 आणि 15 वचन. मंडळीतील वडिलांना आरोग्याचे दान मिळाले असो किंवा नसो, कारण असे म्हटले आहे की पवित्र आत्म्याकडून त्यांची नेमणूक केलेली असते आणि त्यांना कळपावर लक्ष ठेवण्यासाठी बोलाविले आहे. पवित्र आत्मा त्यांच्या प्रार्थनेला मान देऊन आजारांना बरे करीतो. प्रेषितांची कृत्ये याचा 20 अध्याय 17 आणि 18 वचन. केवळ मंडळीतील वडीलजणच नव्हे तर सर्व विश्वासणारे
रोग्यासाठी प्रार्थना करू शकतात. पुनरुत्थित ख्रिस्त स्पष्टपणे सर्व विश्वासणाऱ्यांना म्हणाला, आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. त्याने दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. मार्क याचा 16वा अध्याय 17 आणि 18 वचन. कुठल्याही विश्वासणाऱ्यास तुच्छ लेखू नये. परमेश्वराने सर्वसाधारण शिष्याचा महान भावी शिष्यास बरे करण्यासाठी उपयोग केला होता. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 10, 17 आणि 18 वचन. तुम्हाकरिता दुसऱ्याने केलेली प्रार्थना देव निसंशयपणे ऐकतो, पण देवाची इच्छा असते की तुम्ही स्वतः विश्वासाने त्याच्याकडे मागावे. जरी यशाया संदेष्टा तेथे हजर होता, तरी हिजकिया राजा संपूर्णपणे संदेष्ट्यावर अवलंबून न राहता त्याने स्वतः परमेश्वराला रडून आरोळी मारली. तेव्हा परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. दुसरे राजे याचा 20वा अध्याय 1 ते 5 वचन. नकारात्मक कबुली विश्वासाला मार्ग ठरते. देवाच्या अभिवचनावर भरोसा टाका. यावेळेस नकारात्मक घटनांचा विचार करू नका. माझ्या कर्करोग झालेल्या आईसाठी पुष्कळ पाळक आणि उपदेशकांनी प्रार्थना चालू ठेवल्या होत्या, पण माझ्या आईचा कर्करोग बरा न होता वाढत जाऊन तिला मरण आले. माझ्या भावाच्या धाकट्या 2 मुलींनी हे सर्व पाहिले होते. यापैकी मोठ्या बहिणीस अपघाताने बोटास कापले, त्यामुळे भयंकर रक्तस्राव झाला व ती अतिशय घाबरली आणि तिने प्रार्थना सुरू केली. तेव्हा धाकटी बहीण म्हणाली, नीता, तू प्रार्थना करू नको. तू प्रार्थना करशील तर तुझ्या आजीप्रमाणे तूही मरशील. आपण अशा प्रकारच्या बालिशपणाला दूर ठेवूया. तुम्ही देवाकडे तुमच्या सध्याच्या गरजेसाठी आशेने पहा, कारण तो मृतांचा देव नाही तर तो जिवंतांचा देव आहे. जरी तुम्ही पुरेसे विश्वासू नसला तरी मुलांच्या वडिलांप्रमाणे तुम्ही आपल्या भावना प्रभूला सांगा. प्रभू, मी विश्वास ठेवतो. माझ्या अविश्वासूपण